नमस्कार मित्रांनो. ऊस या पिकाची नगदी पीक म्हणून ओळख आहे. नवीन ठिकाणी अथवा पाहुण्यारावळ्यात भेटीसाठी गेले असता त्या समोरच्या व्यक्तीकडून अगदी सहज प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तुमच्या शेतात ऊस किती आहे. शेतात ऊस आहे म्हणजे त्या शेतकऱ्याची परिस्थिती चांगली आहे असे मानले जाते. या ऊसापासून सध्या इथेनॉल तयार करून पेट्रोलमध्ये मिक्स करून वापरले जाते. त्यामुळे ज्या साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती होते तो कारखाना शेतकऱ्यांना थोडा अधिक भाव देतो. मध्यंतरी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करू नये यासाठी सुप्रीम कोर्टात काही मंडळी गेली होती. ती याचिका फेटाळल्यामुळे भविष्यात इथेनॉल निर्मिती होत राहून शेतकऱ्यांना चांगला उसाला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या राज्यात 3,500 रुपये उसाला भाव देणारे कारखाने आहेत, पण त्याविरुद्ध 2700-2800 रुपये भाव देणारेही कारखाने आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचे भले करणारेही कारखाने आहेत आणि शेतकऱ्यांना लुटणारेही कारखाने आहेत. तर काही कारखान्यांनी 2500 रुपये गेल्या वर्षी देऊन आतापर्यंत शेतकऱ्याची बोळवणच केलेली आहे. दुसरा हप्ता अजून दिलेलाच नाही. यावर शासनाचा अंकुश आहे की नाही हेच समजत नाही. कारण जे कारखानदार आहेत ती मंडळी ज्यांची सत्ता आहे शक्यतो तिकडेच पक्ष प्रवेश करून लुटण्याचा मार्ग मोकळा करताना दिसत आहेत. ऊसाची FRP 2025 साठी 3,550 प्रति टन निश्चित करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की जर 3,550 FRP आहे तर 2800 रुपये भाव का दिला जातो. तर ज्या भागात अडसाली ऊस आहे त्या भागात 3,500च्या आसपास भाव हे साखर कारखाने देतात. म्हणजे त्या ऊसाला रिकव्हरी ही जास्त असते, त्यामध्ये साखर उत्पादन जास्त होते. आणि ज्या भागात 12 महिन्याला किंवा नवीन लागवडीचा 10 ते 12 महिन्याचा ऊस तोडला जातो त्या भागात ऊसाच्या रिकव्हरीमध्ये घट येत असल्याने शेतकऱ्यांना भाव कमी दिला जातो. अशी अलिखित नियमावली साखर कारखान्यांची आहे. या भागातील चांगल्या ऊस उत्पादकालाही तोच भाव असतो आणि 10-12 महिन्याचा नवीन ऊस घालणाऱ्यालाही तोच भाव असतो. त्यामुळे हा 3,500 आणि 2800 रुपये असा फरक हा साखर कारखाने देतात. राज्यातील 80% कारखाने हे काटामारी करतात. ही काटामारी एका खेपेला 2 टनापर्यंत असते आणि त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जाते. आणि काटामारीसाठी ठरवून दिलेली भरारी पथकेही भ्रष्ट असतात. ते आधीच आम्ही येत आहोत हे सांगून एका दिवसापुरती काट्यात फेरबदल करायला लावतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एका खेपेला कमीत कमी 6,000 रुपयाचे नुकसान केले जाते आणि त्यांना लुटले जाते. यावर शेतकरी फक्त हतबल असतो, पण शासनकर्ते याला अभय देतात. यात शेवटी म्हणजे काय, कोणीही या आणि शेतकऱ्याला लुटा असेच सर्वांनी ठरवलेले आहे. धन्यवाद.